समर्थ. ताई, आपल्याला नाव सांगायचं आहे. हो हो. सांगा ना. माझं नाव स्वाती. मी पुण्याहून बोलते ताई. हो, ठीक आहे ठीक आहे ताई. आपल्याला अनुभव शेअर करायचे. कोणत्या दादांचा आला हा, दादांकडून सेवा घेतली ताई. आणि काय अनुभव आला सांगा ताई. हा, मला ना किडनीचा त्रास होता ताई. तर डायलिसिस चालू होतं. बरं. 3-4 वेळा डायलिसिस झालं. आठवड्यातून करावं लागत होतं. हो, आठवड्यातून एकदा. हं. तेव्हा मी ताईंना फोन केले, पवार ताई म्हणून आहेत. हं. हं. तर ताईंना फोन केला, त्यांनी सेवा दिली दादांकडून मागून, अजित दादांकडून. हं. तर मला हनुमान भाऊ स्तोत्राची सेवा दिली. बरं. ती सेवा मी आता 19 दिवस झाले, माझं चालू आहे. छान. हां. 21 दिवसाची सेवा होती. बरं. हा, तर आता मला पूर्ण म्हणजे 100% बरं आहे असं म्हणायला काही हरकत नाही. किती छान ताई. हा, पूर्ण बरं वाटतंय आता मला. डायलिसिस करताना काय केलं सांगा ताई. हा, डायलिसिस करताना काय केलं तुम्हाला? म्हणजे डायलिसिस करताना तुम्हाला त्रास काय झाला सांगा. काय काय केलं? मला ना असं डोकं जाम व्हायचं, चक्कर यायची, वाटायचं ते डायलिसिसच नको. त्याच्यापेक्षा जीव दिलेला बरा असं वाटायचं, म्हणून मी दादांकडून सेवा मागून घेतली. दादांनी सेवा दिली. हं. हा, मग आता मला पूर्ण बरं वाटतंय. आता डायलिसिस पूर्ण बंद आहे माझं. काहीच दवाखाना चालू नाही ताई? नाही नाही, काहीच नाही. बरं, दादानी काय सेवा दिली? एकच दिली हनुमान भाऊ? हा, हनुमान भाऊ स्तोत्राची सेवा दिली 21 दिवसाची. हं. आता मी पुढे पण करणार आहे ताई, फक्त 21 दिवस नाही. मला पूर्ण बरं वाटतंय ना, त्याच्या पुढे पण आता मी करणार आहे. ताई, हा त्रास तुम्हाला किती दिवस चालू होता? मला फार 8 वर्ष झालं त्रास चालू आहे. अरे बापरे, 8 वर्ष? हो, हं. 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 8 वर्षापासून आता मला बरं वाटतंय. हं. हं. त्याच्यात सारखं दवाखाने व्हायचे मला. हं. 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 आता मी घरात सगळं काम करते, नाहीतर मी काहीच काम करू शकत नव्हते. फक्त झोपूनच राहायची. हं. 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 डिप्रेशन मध्ये गेलते मी. बरं. आता छान वाटतं तुम्हाला? हो हो, आता बरं वाटतंय अजितदादांच्या कृपेने, स्वामींच्या कृपेने. बरं बरं ताई, आता इतर महिला सेविकांना तुम्ही काय सांगाल? काही नाही ताई, फक्त आपण स्वामीवर आणि दादांवर विश्वास ठेवून सेवा केलं ना, आपण पूर्ण बरे होतो. आजारी व्यक्ती असेल ते पूर्णच बरे होतात. दादांवर आणि स्वामींवर विश्वास ठेवायचा. आणि ताई, तुमच्या गळ्यातल्या पाईपचं काय केला तुम्ही? हा, गळ्यातली पाईप काढली ताई. मी दादांना कॉल केला. मी दादांना म्हणले, दादा मला आज पाईप काढायची गळ्यातली, तर मी काढू शकते का? दादा म्हणले काहीच प्रॉब्लेम नाही ताई, तुम्ही गळ्यातली पाईप काढा आणि एकदा होम हवन करा. होम हवन केल्यावर तुम्हाला एक गोळी पण लागणार नाही म्हणले दादा. हा दादांचा शब्द आहे, असं दादांनी मला शब्द दिलाय. हो हो, ठीक. छान ताई, अनुभव शेअर केला. हा, धन्यवाद. ते सांगितलं.